माहिती करतो. आणि आज आपण डॉक्टर बी आर आंबेडकरची काही महत्त्वाची आणि त्यांच्या जीवनचरित्राची जी माहिती आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर डॉक्टर बी आर आंबेडकरचा जन्म 14 एप्रिल 1881 मेहू या गावात झाला. कुठे? मेहू या गावात झालेला आहे. आपण याच व्हिडिओला मी स्वतः चालू केलं होतं, पण आपला व्हिडिओ स्टॉप झाला. या कारणास्तव असं डायरेक्ट सविस्तर आता सांगणार आहोत. तर 14 एप्रिल 1881 म्हणजे त्याचा जन्म झाला. कुठे झाला? मेहू या ठिकाणी. आणि मृत्यू 6 डिसेंबर 1956 मध्ये चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी झालेला आहे. त्यांच्या मृत्यू ठिकाण चैत्यभूमी आहे. कुठे? मुंबईमध्ये मृत्यू ठिकाण चैत्यभूमीमध्ये आहे. आणि कोलंबिया विश्वविद्यापीठ अमेरिका या ठिकाणी त्यांना PhD ही पदवी भेटली. आणि 1991 मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार भेटला. भारतरत्न 1990 आणि 14 ऑक्टोबर 1956 मध्ये त्यांनी दीक्षा हा बौद्ध धर्माची स्वीकार केली. बौद्ध धर्माचे स्वीकार केलेले डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये. आणि मूकनायक वृत्तपत्र 2,500 रुपये देऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना चालवण्यासाठी 2,500 रुपयाची मदत केली होती. आणि आंबेडकर साहेबाला 2,500 रुपये अमेरिकेला जायला, पण डॉक्टर बी आर आंबेडकरने खूप सारी मदत केली होती. दलिताचे दोन्हीही महत्त्वाचे मूकनायक असे पण यांना म्हटलं तरी चालेल. आणि 24 सप्टेंबर 1932 मध्ये पुणेकरात डॉक्टर बी आर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात एरवड्या तुरुंगात डॉक्टर जे गांधीजी होते तुरुंगात, तेव्हा आंबेडकर साहेबांचे जो ते मत होता की आम्हाला दलित समाजाला वेगळा, सेपरेट आणि अलग असे जो मतदारसंघ आहे तो वेगळा पाहिजे, अशी त्यांची मत या पुणेकरात 24 सप्टेंबर 1932 मध्ये झालेली होती. पुणेकरात त्याच्यात होती. आणि गांधीजींचं असं मत होतं की ही असं काही होणार नाही आणि समाजात फूट पडणार, जो आपला समाज आहे आणि तुमचा समाज याच्यात फूट पडणार अशी काळजी या गांधीजींनी घेतली होती. आणि आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी गांधीजींचे मान धरून याला रिक्त केले. आणि राखीव जागा गांधीजींच्या म्हणण्यानुसार 148 जागा केंद्रामध्ये देण्यात आले त्यांच्या व्यक्तिमत्वाला, दलित समाजाला, आणि 48 जागा राज्यात देण्यात आले. अशीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरांची काही माहिती महत्त्वाची बोललेला. समता मूकनायक यांचे वृत्तपत्र समता आणि मानवता यांचे वृत्तपत्र आहे. समता आणि मानवता 1927 मध्ये निर्माण झालेले आहे. तर डॉक्टर बी आर आंबेडकरचे असे जो सर्वात महत्त्वाचा आपण जनक असे म्हटलं जातो, संविधानाचे जनक. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, संविधानाचे जनक डॉक्टर बी आर आंबेडकरला का म्हणते? कारण असं आहे की जेव्हा कृष्णा चट्टार्थी हे 7व्या नंबरचे सदस्य होते मसुदा समितीमधले, त्यांनी दुसऱ्याच्या जागी आल्या होत्या. त्या टाईमला त्यांनी सांगितले दिल्लीमध्ये संविधान बनले, 64 लाख रुपये आपल्या संविधानाला लागले, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या संविधानाला बनवायला लागले. एकूण 7 सदस्य होते. 2 सदस्य एक मेला आणि एक आजारी झाला, तर अजून नवीन 2 सदस्य घेतले. एक कृष्णाम चट्टारी यांनी म्हटला की डॉक्टर बी आर आंबेडकर जेव्हा काम करायचे, कोणी नसताना सुद्धा त्यांनी मसुदा 114 दिवसामध्येच बनवून टाकला. मसुदा 114 दिवसात बनवला. ही घटना दुरुस्ती अनुसार याच्यात खूप सारी वेळ लागला. ते 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. सर्वात पहिले 1789 मध्ये अमेरिकेचे संविधान बनले, ब्रिटिशचे संविधान नाही.
अमेरिकाची संविधान सर्वात पहिले बनलेले 1789मध्ये. तर ते कृष्णामाचारी असे म्हटले की जेव्हा सगळे लोक आपल्या आपल्या कामात सुट्टीत जायचे तेव्हा डॉक्टर बी आर आंबेडकरने खूप सारा कष्ट घेऊन खूप टाईम काढून तिथं त्यांचा सर्वात जास्त वाटा त्या संविधानात आहे. म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकरला संविधानाचे जनक बी म्हणतात. आणि दुसरा कारण एक मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर घोषित केले होते आणि तेच अध्यक्ष होते त्यांचे. तर 29 ऑगस्ट 1947मध्ये मसुदा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानुसार संविधान बनवण्यात आलेले आहे. ची माहिती कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.